डिजिटल युगाच्या विळख्यात अडकलेली तरुण पिढी आणि मोबाईलच्या व्यसनामुळे अभ्यासापासून दूर जाणारे विद्यार्थी ही चिंतेची बाब बनली आहे. यावर बीड जिल्ह्यातल्या नागपूर गावानं अनोखी शक्कल लढवली आहे. अभ्यासासाठी सायरन हा उपक्रम राबवून या गावाने संपूर्ण जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. सायरन वाजताच गावातील प्रत्येक घरातील टेलिव्हिजन संच बंद केले जातात आणि मोबाईल फोन देखील बंद करून बाजूला ठेवले जातात. 2 तासांचा वेळ केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यामुळे मुलांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि अभ्यासाची गोडी निर्माण होत आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावात दररोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत सायरन वाजवण्याची पद्धत सुरू केली आहे. सायरन वाजताच गावातील प्रत्येक घरातील टेलिव्हिजन संच बंद केले जातात आणि मोबाईल फोन देखील बंद करून बाजूला ठेवले जातात. हा 2 तासांचा वेळ केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या उपक्रमाची संकल्पना उपसरपंच संतोष सोळंके यांच्या पुढाकारातून मांडण्यात आली. महाराष्ट्रामध्ये पहिला उपक्रम हा सांगली जिल्ह्यामध्ये कवठे महांकाळ तालुक्यामध्ये एका गावाने सायरन बसून 7 ते 10 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसायचा संदेश त्या ग्रामपंचायतीने दिला होता. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या काही गावातल्या तरुणांनी मित्रांनी आणि मी पण पाहिलं आणि हा उपक्रम आपण आपल्या गावामध्ये नक्कीच चालू केला पाहिजे आणि आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात होणारा या ठिकाणी बदल घडला पाहिजे आणि आपले विद्यार्थी कुठंतरी नावारूपाला आले पाहिजे. यासाठी हा नवीन उपक्रम आम्ही नागापूर ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी सुरू करण्यात आला. गावातले जे ज्येष्ठ आणि तरुण मित्र आहेत ज्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये रुची आवड आहे अशा सर्व या ठिकाणी माता पालकांना तरुण मित्रांना सोबत घेऊन विचारपूस करून त्यांनी सुद्धा सांगितले की खरोखरच हा उपक्रम आपला गाव प्रतिसाद देईल आणि याच्यामधून नक्कीच गावामध्ये शैक्षणिक क्रांती घडेल. हा उपक्रम केवळ नावापुरता राहू नये यासाठी गावाने एक देखरेख समिती स्थापन केली आहे. समितीचे सदस्य आठवड्यातून 2दा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतात. जे विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करतात त्यांना शालेय साहित्याचे वाटप करून प्रोत्साहित केले जाते. या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा पालकांना जाणवू लागला आहे. आधी ज्या मुलांना अभ्यासाला बसवण्यासाठी ओरडावे लागत होते ती मुले आता सायरनचा आवाज ऐकताच स्वतःहून पुस्तके घेऊन बसतात. मुलांमध्ये स्वयंशिस्त निर्माण झाली असून पालकांनाही आता टीव्हीच्या गदारोळापासून मुक्ती मिळाली आहे. आमच्या गावामध्ये सरपंच आणि त्यांच्या कमिटीने येऊन सर्व विद्यार्थ्यांना सांगितले होते की ह्या दिवसापासून सायरन वाजणार आहे. तुम्ही सर्वांनी 2 तास अभ्यासाला बसायचं. त्या दिवशीपासून ज्या दिवशी सायरन वाजायला त्या दिवशीपासून गावातील सर्व विद्यार्थी नियमित अभ्यासाला बसत आहेत. आधी आम्ही जरा मोबाईल बघायचो, टी व्ही बघायची, पण आता ह्या उपक्रमामुळे आमच्या गावामध्ये मोबाईल टी व्ही बघणे बंद झाले आहे. पण ह्या कार्यक्रमामुळं एक बदल झाला की सायरनचा आवाज आल्याबरोबर 7 वाजता मुलं आपोआप आपल्या दप्तराकडे चाललेले आहेत आणि पुस्तकं घेऊन अभ्यासाला लागायला लागलेले आहेत. आणि हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबला आहे आणि नक्कीच गावात चांगला बदल पडला आहे. कारण काय, गाव 7-8 हजार लोकसंख्येचं असल्यामुळं मोठे मोठे वटे असतात, बाहेर विद्यार्थी खेळतात. तर सध्या हा कुठेही आम्हाला अनुचित प्रकार आढळत नाही. त्या अगोदर बरेच काही भांडणं, छोट्या लेकराचे भांडणं मोठ्यात जायची. आता हा क्लिअर बंद झालेला आहे. त्याच्यामुळं अत्यंत चांगला आणि एक आदर्श घेण्यासारखा उपक्रम ह्या नागापूर ग्रामपंचायतला लाभला आणि सर्व ग्रामस्थांनी त्यांना चांगला एक प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे नागापूर ग्रामपंचायतच्या वतीने खूप खूप आभार मानतो. नागापूरने दाखवलेली ही वाट जिल्ह्यातील इतर गावांसाठी दीपस्तंभ ठरेल. अभ्यासाची ही सायरन संस्कृती मुलांचे भविष्य उज्ज्वल करणारी ठरेल यात शंका नाही. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हातागळे, बीड.